जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल आर के कृष्ण 77वरील एका नवीन व्हिडिओमध्ये. फायनली आता आपण ओ मेरे सपनों का राजकुमार ट्रेंडिंग सॉन्गवरती म्हणून तरी व्हिडिओ सर्वांनी लाईक नक्की करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. कारण मित्रांनो आपण मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो. तसे मित्रांनो जे काही मटेरियल वापरले ते कीपी टॉपिक मापाशी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तिथून तुम्ही ते इम्पोर्ट करून घ्या. तर मित्रांनो जर तुम्हाला आलाइट मोशनचा प्रीमियम व्हर्जन पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करूया. टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करूया. व मित्रांनो व्हिडिओ हा पूर्ण बघा, कारण मित्रांनो तुम्हाला जे काही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ते व्यवस्थित समजेल. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो तुम्ही तुमचं अलाइट मोशन ओपन करा. त्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करा आणि तुम्ही आपला बेटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्या. त्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये या. पहिला फोटो घ्या, याला नेक्स्ट बीटपर्यंत ओढून याचा एक शॉर्टकट कट करून घ्या. थ्री डॉट क्लिक करून फिल कंपोजिशन या. त्यानंतर परत प्लसवरती क्लिक करा, मीडियामध्ये या. दुसरा फोटो घ्या मित्रांनो, याला सुद्धा नेक्स्ट बीटपर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो. याचा एक शॉर्टकट कट करा. त्यानंतर थ्री डॉट क्लिक करून फिल कंपोजिशन या. परत मित्रांनो प्लसवरती क्लिक करा, मीडियामध्ये या. त्यानंतर तिसरा फोटो घ्या मित्रांनो, याला सुद्धा नेक्स्ट बीटपर्यंत ओढून घ्या. याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून ऑटो क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचे सर्व फोटो ॲड करून घ्या. मी थोडा व्हिडिओ स्किप करून घेतो. त्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमच्या फोटोवर गेल्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला या. त्यानंतर बॅक या. आपला कीपॅड प्रोजेक्ट ओपन करा. त्यानंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टमध्ये या आणि थ्री ऑटो क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बॅक या आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये आणि या पहिल्या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टमध्ये या. थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. त्यानंतर मित्रांनो तिसऱ्या फोटोवरती आपल्या इफेक्टवरती क्लिक करा आणि थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. त्यानंतर मित्रांनो परत आपल्या तिसऱ्या फोटोवरती यायचं आणि इफेक्टमध्ये या. थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. तर मित्रांनो हा इफेक्ट आपल्याला इथपर्यंत ॲड करता. त्यानंतर बॅक या. बॅक आल्याच्या नंतर आपला कीपॅड प्रोजेक्ट ओपन करूया. त्यानंतर या 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करा मित्रांनो, इफेक्टमध्ये या. इफेक्टमध्ये नंतर थ्री ऑटो क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करा. त्यानंतर बॅक या मित्रांनो. तर बॅक आल्याच्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला जिथपर्यंत 2 बीट आहे तिथे या 2.9वरती. त्यानंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टमध्ये आणि थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या फोटोवरती क्लिक करा आणि इफेक्टवरती या. थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. त्यानंतर मित्रांनो तिसऱ्या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टमध्ये या. थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हा इफेक्ट आपली जिथपर्यंत आपले 2 बीट येत नाही तिथपर्यंत हाच इफेक्ट तुम्ही ॲड करून घ्या. त्यानंतर मित्रांनो 8व्या फोटोवरती येऊन याला सुद्धा हाच इफेक्ट ॲड करा. त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती येऊन हाच इफेक्ट पेस्ट करून घ्या मित्रांनो. सिंपल तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवले या प्रकारे तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्या. तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघा मित्रांनो, तुम्हाला समजेल. तर मित्रांनो इथपर्यंत हा इफेक्ट ॲड करून घ्या. त्यानंतर थोडं समोर मित्रांनो 25.12वरती. त्यानंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करा मित्रांनो, इफेक्टमध्ये या. इफेक्टमध्ये आल्यानंतर थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या फोटोवरती या, इफेक्टमध्ये आणि थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. तर अशा प्रकारे मित्रांनो इथून पुढे समोरच्या सर्व फोटोला हाच इफेक्ट तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आपल्या सर्व फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. त्यानंतर
नेक्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये या, थ्री डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट. त्यानंतर मित्रांनो या फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करा. त्यानंतर बॅक या मित्रांनो. बॅक आल्याच्या नंतर आपल्या शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करूया. त्यानंतर मित्रांनो हा शेवटच्या फोटोवरती क्लिक करा. इफेक्टमध्ये या, थ्री डॉटवर क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करा. त्यानंतर बॅक या मित्रांनो. बॅक आल्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये याचं मित्रांनो. चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आपण आता जिथपर्यंत 2 बीट दिले समोरचे तिथपर्यंत आहे मित्रांनो. सिंपली ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तिथपर्यंत येऊन जा. ते सिंपली मित्रांनो तुम्ही 23पर्यंत इथं आल्यानंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करा. इफेक्टवरती या मित्रांनो, थ्री डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट. त्यानंतर दुसऱ्या फोटोवरती या मित्रांनो. इफेक्टवरती आणि थ्री डॉटवर क्लिक करा आणि पेस्ट इफेक्ट. नंतर मित्रांनो तिसऱ्या फोटोला सुद्धा हाच इफेक्ट तुम्ही ॲड करून घ्या. नंतर चौथ्या फोटोवरती क्लिक करा. इफेक्टवरती या मित्रांनो, थ्री डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट. त्यानंतर अशा प्रकारे तुमच्या सर्व फोटोला इफेक्ट ॲड होऊन जातील. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल या. त्यानंतर थ्री डॉटवर क्लिक करून सेव्ह टू कॉम्पोजिशन या ऑप्शनवरती या. हा रेक्टँगल व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत वाढवून घ्या मित्रांनो. त्यानंतर कलरमध्ये येऊन याचा कलर इथून रिमूव्ह करा. त्यानंतर बॉर्डरमध्ये या. त्यानंतर याचा स्ट्रोक एनेबल करा मित्रांनो. स्ट्रोकचा कलर व्हाईट ठेवून थोडा स्ट्रोक वाढून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे हा स्ट्रोक ठेवून घ्या. त्यानंतर सिंपली मित्रांनो तुम्ही व्हिडिओ एक्सपोर्टिंग ऑप्शनवरती क्लिक करा. एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करून मित्रांनो व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.